रस्त्यावरून जात असलेल्या एका महिलेसोबत अज्ञात तरुणाने छेडछाड करत जबरदस्तीने चुंबन घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे। या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे। घटना 24 तारखेच्या सकाळची आहे। नागपूरमधील भीमावाडा परिसरात एक महिला आपल्या कामानिमित्त रस्त्यावरून जात होती। यावेळी अचानक एक अज्ञात तरुण मागून आला आणि त्या महिलेला अडवत तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला। इतकंच नाही तर त्याने जबरदस्तीने चुंबन घेण्याचाही प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे। या अनपेक्षित प्रकारामुळे महिला घाबरून गेली, मात्र तिने धैर्य दाखवत तात्काळ पोलिसात तक्रार दाखल केली। तक्रार मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला। डीबी पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा माग काढला। तांत्रिक तपास आणि शोध मोहीम राबवत पोलिसांनी काही तासातच आरोपीला ताब्यात घेतले। आरोपी विरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। भीमावाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत महिलेने काल 24 तारखेला सकाळी एक कंप्लेंट दिली। उंटखाना गार्डन जवळ साफसफाई करत असताना अचानक एक युवक तिच्या पाठीमागून आला आणि तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला। सदर युवकाचं नाव गाव सदर महिलेला माहीत नाही। त्याप्रमाणे त्या चांगल्या अनोळखी इसमाविरोधात आपण तक्रार दाखल केली होती। तक्रार दाखल झाल्यानंतर डीसीपी स्मिताराव झोन 4 सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि डीबी पथकाचे प्रमुख सपोनी पवार यांनी व सर्व पथकाने मिळून सदर घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज करून पाठलाग करून सदर इसमाला शोधून काढलेले आहे आणि त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई करत आहोत। आरोपीचे नाव आदित्य अग्रवाल आहे आणि त्याचे वय वर्ष 19 आहे। सदरचा मुलगा हा कॉलेज करत आहे आणि त्याने अचानक समोरची फिर्यादी थोडा वार्तालाप केल्यामुळे त्याने जाऊन चुंबन घेण्याचा प्रयत्न केलेला होता। अशा प्रकारच्या घटना समाजासाठी अत्यंत चिंताजनक आहेत। मात्र वेळेत कारवाई करणाऱ्या पोलिसांचेही कौतुक होत आहे। महिलांनी सतर्क राहणे आणि अशा घटनांबाबत तात्काळ तक्रार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे।